मित्रांनो, आज आमचा मनालीचा तिसरा दिवस आहे. आज आम्ही जाणार आहोत वैशिष्टकुंड आणि हडिंबा देवी टेम्पल. आणि आता आपलं ब्रेकफास्ट वगैरे सर्व झालं. आम्ही आता चेकआउट वगैरे करू आणि डिरेक्टली आता ड्रायव्हरला बोलवून आम्ही थोडा वेळ म्हणजे प्रवास होणार आहे आमचा 2-3 तास. आणि डिरेक्टली मग आम्ही टेम्पलकडे पोचल्यावर शूट वगैरे बाकी काय असेल ते सर्व करून घेऊ. बाय बाय. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहोत. आमची कॅब आली आहे. आज आम्ही चाललो आहोत नगर केसल. 35 रुपये कमी असं काहीतरी. तर आम्ही आता नगर केसल पोचलेलो आहोत. 1 मिनिटात आता आम्ही स्टॉप घेणार आहोत. म्हणजे आता इथे जी जब वी मीट मूवी आहे करीना कपूर आणि शाहिद कपूरची, इथं शूट झालेलं होतं. आता आम्ही इकडे स्टॉप घेऊन तुम्हाला दाखवतो नगर केसल कसा असतो तो. तर स्टॉप आलेला. आम्ही आता गाडीतनं उतरतोय. आम्ही आत आलो आहोत नगर केसलकडे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा कसं इकडचं डिझाईन वगैरे केलेलं आहे, घर वगैरे. हे बघा किती छान वाटतो. जरा वेळेसाठी असं वाटतं की जापानला चाललेलं आहे, जापान विलेजला. बघा किती छान दिसतोय. वा. मी जरा माझा माईक विसरलेला म्हणजे आहे, तर त्याच्यामुळे जरा माझा व्हॉइस वगैरे क्लिअर ऐकू नये त्याच्यामध्ये व्लॉगमध्ये. तर काय सांगू तुम्हाला, आता उद्याचा लास्ट डे आहे, तर आम्ही निघणार आहोत. हे बघा इकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा प्रमाणे बाजूला. हे बघा, तर तुम्ही बघू शकता इकडे कसे आनंदाने सर्वजण फोटोशूट वगैरे करत आहेत. अगदी इकडे हेवन वाटतं, एवढा छान दिसतंय बघा. तर डोंगर बघा तुम्ही, काय छान वाटतात. तर आमचा फोटोशूट वगैरे सर्व झालेला आहे आणि आता मी निघतो. पण त्याआधी काही इकडच्या गोष्टी आहेत म्युझियममध्ये वगैरे, तेही बघतो. अलाव आहे की माहीत नाही इकडे फोटोशूट व्हिडिओ शूट करायला वगैरे. पण पाहूया आपण कसं आहे ते. बघा इथून माउंटन व्ह्यू वगैरे सर्व आहे. हां, थंडी आहे मला म्हणून थोडा बोलता नाही आहे. जरा इकडे 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. तर मी रिटर्न चाललो कॅबकडे आता. तर आमची कॅब मग खाली आहे, तर आम्ही खाली चाललो वॉक करत. हां, आपल्याला खाली जायचं आहे वॉक करत. आता मला कसं 2-3 दिवस जरा थंडीमुळे बाहेर येताना जरा प्रॉब्लेम व्हायचा. आम्हाला दर 1-2 तासाने पाणी वगैरे प्यायला लागायचं, गरम पाणी. आणि आता आज जरा स्नोफॉल नाही आहे आणि क्लायमेट जरा नॉर्मल आहे. हे बघा ऊनही आलेलं आहे, त्याच्यामुळे जरा आज थंडीही कमी आहे. तर व्हिडिओ बनवतानाही काय वाटत नाही असा प्रॉब्लेम वगैरे. आणि क्राऊड पण खूप कमी आहे, त्यामुळे जास्त आवाजही नाही आहे. मित्रांनो, आत्ता एक गुड न्यूज आहे की आमचा विचार झालेला पॅराग्लायडिंग वगैरे उद्या करायचं आहे. पण अचानक आमचा बेत झाला आहे की पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग वगैरे आजच करायचं आहे. तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे. आमचं बाकी सर्व ते टेम्पल वगैरे ते नंतर बघणार आहोत. हडिंबा टेम्पल वगैरे. त्याआधी आम्ही ॲक्टिव्हिटीज वगैरे करून घेऊ. खूप एक्सायटेड आहेत. होप सर्व चांगलं होते, असाच आनंद वगैरे. बाय गाईज. इकडे समोर बघा, हे पॅराग्लायडिंगला किती म्हणजे बरेच पॅराग्लायडर्स आहेत. हे बघा, हे बघा किती दिसतात. असं वाटतं आकाशामध्ये ना पक्षी उडतात. वाव, खूप एक्सायटेड आहे आजच्या ॲडव्हेंचरला. होप सर्वांचे ब्लेसिंग्स असू द्या.
मित्रांनो आम्ही आलो फायनली. हे बघा पॅराग्लायडिंगसाठी मी खूपच एक्सायटेड होतो. जवळजवळ खूप वेळपासून मी विचार करतो कधी मला मनाली जाऊन पॅराग्लायडिंग करायला मिळेल. हे बघा किती छान वाटतं इकडे. वाव. मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहोत ॲडव्हेंचरसाठी. हे बघा इकडे सर्व जॅकेट वगैरे काय काय आहे रिव्हर राफ्टिंगसाठी वगैरे. हे बघा आम्ही आलेलो आहोत बाहेर. दीदी वगैरे सर्व बसलेले आहेत आणि आम्ही आता पॅराग्लायडिंगसाठीच वेट करतोय. अजून झालं नाही. बताइए कैसा होता है यहाँ का? मणिकर्ण में जाओ, आप गर्म पानी में नहा लो, हाँ। बहुत मजा आएगा. ऐसा हो, हम तीर्थ मानते हैं उसको. शिव जी बिजली महादेव का तीर्थ होता है, जो कुदरत का गुरुद्वारे का जब खाना होता है हाँ वो वहाँ पक जाता है. हाँ. उसके लिए अलग से पानी होता है, नहाने के लिए हम अलग से कुंड बने हुए हैं. ये खासियत है हमारे कुल्लू की. अच्छा हाँ। वही. और पैराग्लाइडिंग का कैसा? पैराग्लाइडिंग का यहाँ से वो ले जाएंगे, वहाँ छोड़ देंगे, वहाँ से ऊपर ले जाएंगे, ऊपर से उड़ेंगे, फिर लैंड नीचे होगी. अच्छा हाँ. हाँ. अभी हम लोग को क्या करना है? पहले पैराग्लाइडिंग का करना है, उसके बाद रिवर मेरे राफ्टिंग. हिसाब से ना भैया पहला आपके लिए बेस्ट रहेगा रिवर राफ्टिंग. अभी आप रिवर राफ्टिंग स्पॉट पे है. सेकंड आपका पैराग्लाइडिंग रहेगा, तो वहाँ आपको टाइम कम लगेगा. दोनों चीज़ों में टाइम कम लगेगा क्योंकि आपने अभी मनाली के अंदर वशिष्ठ कुंड भी घूमना है, साइड सीन भी है, वो चीज़ भी कवर करनी है. एक्चुअली आप पहले आप रिवर राफ्टिंग स्पॉट पे आए तो मैं आपका Okay, sir. फर्स्ट रिवर राफ्टिंग करवाता हूँ. हाँ सर. और सर हम लोग को कैसे नॉर्मली करना है, मतलब भीगना नहीं है, मतलब कैसे उधर ऊपर रिवर में पैराग्लाइडिंग. जाओगे भीगोगे नहीं तो क्या मजा है. हाँ मतलब वो उधर ठंड लगेगी ना अच्छा, ऊपर पैराग्लाइडिंग. दूसरा ड्रेस ले आए आप? नहीं सर, इसीलिए इसलिए तो कोई प्रॉब्लम है. बात हम नहीं. लोग का मेरे प्लान. पास ये देखो आपको रेन कोट रहती है, हाँ. फुल वाटरप्रूफ ड्रेस मिलेगी. हाँ. अपना ड्रेस आप एक्सचेंज कर सकते हैं. यहाँ चेंजिंग रूम रहेगा मेरे पास, ठीक है ना. हाँ. उसमें आप फिर डुबकी लगा सकते हैं, जंपिंग कर सकते हैं राफ्टिंग के अंदर. वही तो मजा है. तो बाद में आपका जो ड्रेस हो पूरा सेफ रहेगा. बाद में आपके चेंज किया, चेंज करने के लिए 5 मिनट वेस्ट लगेगा आपको. बाकी आप डायरेक्ट इसके ऊपर भी आप रेनकोट यूज कर सकते हैं, जरूरी नहीं है. अगर आपको बिल्कुल भी नहीं भीगना है तो आप इसके ऊपर भी डायरेक्ट यूज कर सकते हैं. ये डायरेक्ट कर सकते हाँ, हैं. ठीक ठीक है, है. कोई मतलब हम लोग को दिक्कत बिल्कुल भी डूबना है, हम लोग को Okay. नॉर्मली सवारी करनी है. ओके, ठीक है सर. ठीक है. थैंक यू तो सर. ओके, बाकी आपके लिए अपना सूट, सॉक्स, मोबाइल, वॉच, इलेक्ट्रॉनिक पार्ट जो होगा वो अपने गाड़ी में छोड़ना है. बाकी हमारा गाइड रहेगा. 4 लोग हैं, आप चारों एक साथ रहेंगे. और सर हम लोग को ये भी बताइए इसका कैसा चार्ज है, और पैराग्लाइडिंग का ही बताइए, पैराग्लाइडिंग का भी बताइए कि कैसा चार्ज है. ओके ओके ओके. जो अपने पास पैराग्लाइडिंग है उसका जो हाइट रहेगा अपने पास 7500 फीट की ऊंचाई से रहेगा, ठीक है हाँ. ना. उसमें आपका टूरिज्म प्राइस जो पड़ेगी आपके लिए 3500 पर पर्सन के हिसाब से रहता है. एक आदमी का 3500 रहता है जो पैराग्लाइडिंग का. जो रिवर राफ्टिंग है, राफ्टिंग के लिए हमारे पास बोट चार्ज पड़ेगा, यानी कि चारों के लिए एक सेपरेट बोट रहेगा, साथ में 1 या 2 गाइड रहेगा आपके साथ, ठीक है. ठीक है तो सर. इसमें हमारे पास जो राइड बने हुए हैं वो 3 टाइप्स के हैं. 3 किलोमीटर, 6 किलोमीटर एंड 9 किलोमीटर. 3 किलोमीटर लेते हैं आप. उसमें आपका जो टाइमिंग रहेगा 15 to 18 मिनट ऑन रिवर टाइमिंग रहेगी आपकी. मीडियम 6 किलोमीटर लेते हैं 35 मिनट टाइमिंग. लॉन्ग 9 किलोमीटर 50-55 मिनट टाइमिंग रहेगा आपका, ठीक है ना. ओके सर. थैंक यू सर. जी. हाँ. इसमें जो आपको रिवर राफ्टिंग में प्राइस रहेगा, शॉर्ट वाला अगर आप लेते हैं तो वो आपको 4500 में ऑल ओवर पड़ेगा आपको, यानी कि चारों के लिए पर्सनल बोट, गाइड, कार सर्विस सारा इंक्लूड रहेगा आपका. हाँ, अगर आपको रेनकोट लेनी है तो वो आपको 100 का पड़ेगा एक्स्ट्रा. हाँ. बाकी जो है लाइफ जैकेट, हेलमेट फ्री रहेगी. अच्छा ओके सर. जी. ओके सर. तो थैंक यू. मीडियम अगर लेते हैं आप 6 किलोमीटर 35 मिनट वाला बता रहे हैं आपको, उसमें आपको प्राइस पड़ेगा 6500 का. जो सबसे लंबे वाला है वो आपको पड़ेगा 7800 का. हम लोग को लंबे वाले नॉर्मल शॉर्ट टर्म के लिए चाहिए. कोई बात नहीं, वो आप चूज कर लो जो आपको लगता है. आपको एक्सपीरियंस लेना है या एक्सपीरियंस के साथ साथ एंजॉय भी करना है? नॉर्मल जस्ट एक्सपीरियंस ही लेना है हम लोग जस्ट को. एक्सपीरियंस. या सर. जस्ट एक्सपीरियंस लेना है तो उसमें आप 3 किलोमीटर भी ले सकते हैं. अगर राफ्टिंग को थोड़ा सा एंजॉय करना है आपको तो आप 6 किलोमीटर रख सकते हैं. अच्छा. यानी कि 30-35 मिनट रहेगा. हाँ. आपको समझ भी आएगा. ओके सर. थँक्यू सर. हां. आता फॉर्म वगैरे भरतोय, सर्व झालेलं आहे. रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंगचा पण फॉर्म भरून. हे ॲड्रेस झाला नाही ना. हां. मित्रांनो आम्ही रिव्हर राफ्टिंग केलेली आहे. खूप मजा आलेली आहे. सर्वांनी आनंद उठवला याचा. थंडी वगैरे लागली, पाणी वगैरे उडालं, पण खूप काही असं एक्सपिरियन्स आला ना आम्हाला. ही मेमरी म्हणून राहणार आहे आमच्यासोबत. वाव. मित्रांनो आमची रिव्हर राफ्टिंग वगैरे झाली. आम्ही आता पॅराग्लायडिंग करायला निघालोय. येस. पॅराग्लायडिंगसाठी आमची गाडी ही चेंज झालेली आहे. आम्ही दुसऱ्या गाडीत चाललोय बसून. पॅराग्लायडिंग करायला आलो इकडे. हे बघा इकडे लँडिंग ही होतो.
हे बघा लँडिंग कशी होती तिथे. आम्ही आता उतरतोय, खाली उतरलोय कारण इकडे तुम्हाला दाखवण्यासाठी की कसं लँडिंग होतं. हे बघा इकडे लँडिंग केलेली आहे आणि आता हे बघा कसं समोर दिसतो पॅराग्लायडिंग कसे करतात हे. तर आता आम्ही डोंगराकडे जाणार आहोत वर. तर तिकडूनच आमची म्हणजे हे होणार आहे, टेक ऑफ घेणार आहोत आम्ही तिकडूनच. आणि तसंच खाली सगळे राऊंड वगैरे मारलं त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही इथे लँड करणार आहोत. हे बघा लँडिंग केलेली इकडे समोर एक ठिकाणी. हा बघा दुसरा पण आता लँड करायला चालले ते बघा. बघा माझ्या समोर कसा लँड करतोय. लँडिंग वगैरे केलं ना मी थोडा जवळ आलेलो आहे. हा बघा पॅराशूट तुम्हाला दाखवतो कसं आहे. आणि आता इकडून पॅकिंग वगैरे करतील आणि डोंगराकडे नेणार पुन्हा टेक ऑफ करायला वगैरे. हे बघा अजून एक लँडिंग घ्यायला आले, लँडिंग करायला. थंडी आहे म्हणून मला जरा नीट बोलता नाही येत, पण तुम्ही समजून घेऊ शकतात मला. हे बघा कशी लँडिंग केली पुन्हा तर खाली. हे बघा लँडिंग करायला. येस सारा वेळ चालण्यासाठी आलेलो आहे. अब असंच आम्ही राऊंड मारायला. हे बघा पॅराग्लायडिंगचं म्हणजे आमच्या पॅराग्लायडिंगच्या तर राईड येतात त्याआधी आम्ही जरा म्हणतो की थोडा वॉकला वगैरे येऊया इकडं सर्व बघायला की कसं आहे. हा एक मंदिर आहे, आय डोंट नो कोणतं आहे. सेलिब्रेशन ऑफ 64th ॲनिव्हर्सरी ऑफ ते काय टिप्टॅन काहीतरी आहे, माहीत नाही काय आहे. आम्ही पण कसं नवीनच आहे इकडे, मला जास्ती माहिती नाही आहे ह्याच्याबद्दल. इन शॉर्ट तुम्हाला इकडचं काय व्ह्यू वगैरे काय सर्व आवडलं असेल. हे बघा काय ब्युटी आहे इकडची. तर आमचे पायलट वगैरे सर्व आलेले आहेत, आमचे पॅराशूट वगैरे सर्व पॅक झालेले आहेत बॅगमध्ये. आणि आता आम्ही चाललोय पॅराग्लायडिंग करायला. आम्ही निघतोय आता गाडीमधनं. गाडी वगैरे स्टार्ट झाली आमची. टिक्का आम्ही चाललो उडायला. छोट्या गल्लीवाल्या घाटात चाललोय वरती पॅराग्लायडिंग करायला. अजून पोहोचलो ना, अजून थोडा वेळ लागेल. हे बघा खूप वर जायला लागेल आम्हाला. खूप वर चालायला लागेल. फायनली आम्ही पोहोचलो आहोत पॅराग्लायडिंग करायला. हे बघा फायनली आम्ही उतरलो आहोत, पोहोचलो आहोत पॅराग्लायडिंग करायला. हे बघा सर्वजण दिदी वगैरे पण सर्व उतरले, प्रपंचन पण. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आता मी लवकर चाललो कारण की जरा टायमाने इकडे क्लायमेट चेंज होतो असं आहे. मित्रांनो हे बघा आमचं सर्वांचं पॅराग्लायडिंग वगैरे झालेलं आहे. खूप मजा आलेली आहे. मित्रांनो काय भारी एक्सपिरियन्स वाटला. असं वाटतं की मी खरंच उडतोय असं वाटत होता. खूप मजा आली मला मित्रांनो. मी खूप एक्सायटेड होते याच्यासाठी, पण फायनली झालं ना. आता मी छान आता जाऊन रिलॅक्स करीन. आता लंच वगैरे झालं नाही, लंच वगैरे करेन. तसंच डायरेक्ट मग उद्या लास्ट डे आमचा आणि परवा मी पुन्हा आमची फ्लाईट घेऊन मुंबईला जाऊ महाराष्ट्राला. थँक्यू गाईस. मित्रांनो आम्ही आता जीपमध्ये बसलेलो आहे. आम्ही पुन्हा आता आमच्या हॉटेलकडे निघतो आहोत. संध्याकाळ वगैरे झाली. हे बघा पुन्हा आम्ही आमच्या गाडीकडे आलेलो आहे. आता आम्ही पुन्हा कारमध्ये बसून आमच्या आता हॉटेलकडे जायचं. मित्रांनो माझी ॲक्टिव्हिटी वगैरे सर्व झालेली आहे, सर्वांचीही झालेली ॲक्टिव्हिटीज. खूप मजा आली पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंग वगैरे करायला. आता आम्ही चाललो आहे वैष्णोदेवी टेम्पल. इकडे थोडा पुढे 1 तास काय अर्धा तास झालं की पोचणार आहोत आम्ही. तर मित्रांनो आम्ही वैष्णोदेवी माता टेम्पलचा दर्शन वगैरे सर्व घेतलं आम्ही आता चाललो आहे शॉल फॅक्टरीला कुल्लूच्या. तर मित्रांनो मी सध्या काहीतरी खायला वगैरे आलेलो आहे. त्यास जरासा ब्रेक घेतला मी. गाडी वगैरे सर्व पार्क केले आम्ही. हे बघा इकडचं ओपन व्ह्यू बघा, ओपन व्ह्यू. हा एक रेस्टॉरंट आहे रिव्हर साईडला. आणि हे बघा बॉनफायर. आम्ही सध्या बसतोय. तो आम्ही शॉल मार्केटला पण गेलेलो आणि बरंच काय ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व बघायला गेलो. आमचं झालेलं आहे ते शॉपिंग करून. वैष्णोदेवी माताचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे हॉटेलकडे. बाकीचं सर्व काय असेल ॲक्टिव्हिटीज ते उद्या करणार आहोत. खूप वेळ झालेला आहे. मी अजून गाडीमधनं प्रवास करतोय. आता हॉटेलला पोचल्यानंतर आम्ही जरा आराम करू आणि उद्या हडिंबादेवी
टेम्पलकडे जाऊ आणि वैशिष्ट्य कुंड. मग उद्याचा आमचा लास्ट डे असणार आहे, शेवटचा. मग दुसऱ्या दिवशी आम्ही फ्लाईटने जाणार आहोत. बाय गाईज. पहाडी जेवण जर तुम्हाला खरंच खायचं असेल ना तर टेस्टी